नेहमी आपण साबुदाणा वडा बनवायला लागलो की ते नेहमी तेलात तरी फुटतील नाहीतर तेलकट तरी होत। तर आज आपण तेलात न फुटणारे असे साबुदाणा वडा बनवणार आहोत। तर हे बघा, कसंही केलं तरी एकही वडा आपला फुटलेला नाही, तरंगून कसा वरती येतो याचाच अर्थ की अगदी पोकळ आणि हलका तयार झालेला आहे। टम्म फुगणारा, अजिबात तेलकट न होणारा असा हा साबुदाणा वडा। साबुदाणा वडा बनवायची एक आपण खास पद्धत वापरणार आहोत। अगदी मस्त खुसखुशीत असे वडे कसे करायचे ते आज आपण व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सर्वात पहिला आपल्याला साबुदाणा 2 ते 3 पाण्याने स्वच्छपणे धुवून घ्यायचा आहे, म्हणजे साबुदाण्याच्या वरती जो स्टार्च असतो ना तो सगळा निघून गेला पाहिजे। मग त्याला स्वच्छ धुतल्याच्या नंतर साबुदाणा भिजतील एवढं आपल्याला पाणी ठेवायचं आहे। तर इथे साबुदाणा तुम्हाला बनवायचा असेल तर आदल्या दिवशी साबुदाणा भिजवा, किंवा तुम्हाला साबुदाणा दिवसा बनवायचा असेल कमीत कमी 5 ते 6 तास त्याला चांगलं भिजून द्यायचं आहे। मला इथे दुपारीच बनवायचं होतं, त्यासाठी मी सकाळी ह्याला भिजत घातलेला आहे। तर आता आपले एक मोठीशी ताट किंवा परात घ्यायची आहे इथे, आणि त्यामध्ये भिजलेला साबुदाणा घ्यायचा आहे। तर आपण नेहमी काय करतो, साबुदाणा भिजवला की त्याच्यामध्ये बटाटे मसाला घातला की लगेच आपण वडा तळायला घेतो। तर असा साबुदाणा वडा केला की तो हमखास फुटला जातो तेलामध्ये, तेल पण भरपूरच शोषलं जातं। तर साबुदाणा वडा आपला तेलामध्ये न फुटला पाहिजे, तेलकट न राहायला पाहिजे, तर ह्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर आपण सर्वात पहिलं परातीमध्ये किंवा प्लेटमध्ये साबुदाणा काढून घेतलेलाच आहे, आणि पावभाजी मॅशर किंवा हाताने साबुदाणा असं मॅश करून घ्यायचं आहे। थोडं थोडं हलकं हलकं मॅश करायचंय, पूर्ण त्याचं पीठ बनवायचं नाहीये आपल्याला, थोडं असं हातावर लागलंच पाहिजे। तर आता हे आपलं मॅश करून झालेलं आहे। तर 1 वाटी मी साबुदाणा घेतलेला आहे भिजवलेलं, 3 उकडलेले बटाटे त्याचे साली काढून घेतलेले आहे, तर ते पण आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव करून घ्यायचं। मग त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला अर्धा चम्मच साखर घालायची आणि 1 चम्मच चवीनुसार मीठ घालायचं आहे। तर लगेचच त्याच्यामध्ये 3 ते 4 मी हिरव्या मिरच्या, जिरं, आल्याचा ठेचा घेतलेला आहे ते घालायचं आहे। तर इथं तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता। मग ह्याच्यामध्ये लगेचच अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे आहे, जाडसर असा कूट घेतलेला आहे। आता हे सर्व आपल्याला एकजीवपणे छानसं मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे आपला हा गोळा मळून झालेला आहे। 10 मिनिटं ह्याला साईडला ठेवून देणार आहे, तोपर्यंत आपण बारीक गॅसवरती तेल तापवण्यासाठी ठेवणार आहोत। आता आपले 10 मिनिटं झालेले आहे। आता हाताला आपण तेल लावून घेणार आहोत आणि वड्याचा थोडासा गोळा हातावर घेऊन त्याला गोल गोल असे वडे तयार करून घेणार आहे। दाखवल्याप्रमाणे इथे मी सर्व वडे असेच करून घेणार आहे। अजिबात जाड जाड असे वडे ठेवायचे नाहीये, नाही तर ते वडे जास्त तेल घेतात आणि तेलकट होतात, बऱ्याचदा तेलामध्ये फुटून सुद्धा जातात। तर असे हे छानसे वडे आपले करून झालेले आहे। इथे आपलं तेल सुद्धा चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण एक एक वडे सोडून घेणार आहोत। लक्षात ठेवायचं आहे, वडे आपण सोडताना गॅस आपल्याला नेहमीच मध्यम ठेवायचा, अगदी लहान पण नाही ठेवायचा आणि अगदी मोठाही नाही ठेवायचा। नेहमी आपण वडे किंवा कुठलेही तळण्याचे पदार्थ तळायचे असतील ना तर मध्य आचेवरच तळून घ्यायचे। तर आता आपले मध्य आचेवरच आपण वडे तळून घेणार आहोत। हलकासा रंग बदलला ना की मग ते वडे एक बाजूनी पलटून घ्यायचे आहेत। बघा, हळूहळू सगळे आपले वडे छान तांबूस रंगापर्यंत तळून झालेले आहेत, मस्त रंग आलेला आहे तांबूस असा। तर इथे आपण सगळे वडे एकसारख्या रंगाने तळलेले आहेत। आपण गॅस मोठा अजिबात केलेला नाहीये। गॅस मोठा केला की काय होतं की वरची बाजू ती पटकन रंग बदलते आणि आपल्याला असं वाटतं वडा तळून झालेला आहे, तर ते तसं नसतं। तर वरती फक्त कलर चेंज होतो आणि आतमधून वडा सगळा कच्चाच राहतो। त्यामुळं मध्य गॅसवरतीच आपल्याला वडे सगळे तळून घ्यायचे आहेत। मस्त कुरकुरीत असे वडे आपले तयार झालेले आहेत। तर इथे झाऱ्याने सगळे वडे व्यवस्थित असे नितळून घ्यायचे आहेत। तर हे वडे बघा टम्म असे फुगलेले आहे, अजिबात तेलकट झालेले नाहीये। सेम अशाच प्रकारे मी बाकीचे वडे तळून घेणार आहे। सेम असंच आणि सेम ह्याच प्रमाणे सगळं सामान, साबुदाणा, बटाटा ह्याच प्रमाणे सगळं माप घेतलात ना तर अजिबात सुद्धा वडे तेलकट होत नाही किंवा तेलामध्ये फुटत सुद्धा नाही। एकदम कुरकुरीत आणि तेवढे हलके फुलके असे साबुदाणा वडे आपले तयार झालेले आहे। तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका। चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि मस्त मस्त रेसिपी सोबत प्रज्ञाच मेजवानी चॅनल मध्ये।